स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने होणार आहेत। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीपर्यंत होतील अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेली आहे। साधारणतः ऍक्च्युली हे जे इलेक्शन्स आहेत ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं, म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे। या इलेक्शन मधले ज्या स्टेप्स आहेत यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे, ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड्समध्ये आरक्षण जे आहे म्हणजे SC, ST आणि OBC याचं आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे, मतदार यादीचं विभाजन आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो। प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः 35 ते 40 दिवसामध्ये इलेक्शन कंडक्ट करावं लागतं। निवडणूक आयोगाने जर कुठला निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करायला पाहिजे। त्यामुळे त्या विषयावर आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात जाऊन बोलणं योग्य नाही किंवा जो निर्णय निवडणूक आयोग घेतो तो एक सर्वसामान्य मतदारांसाठी घेत असतो, त्यामुळे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आमच्या महायुतीच्या सरकारला निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, निवडणुकाची जी पद्धत आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही, कुठेही कुणी मतदानापासून वंचित राहणार नाही। तो आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मतदार असेल तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशाच प्रकारची भूमिका सरकार म्हणून आमची आहे आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आमची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।